ओमिक्रॉनच्या संदर्भात काल कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि ज्या पद्धतीनं काही ठिकाणी रुग्ण वाढताना दिसत आहेत, तर काही जी काळजी आहे ती घेण्याचं कारण आहे का आणि कशा पद्धतीनं हे केले जाणार? ओमिक्रॉनच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी VCच्या द्वारे टास्क फोर्सची चर्चा केली. स्वतः काल कॅबिनेटला राजेश टोपे त्या खात्याच्या मंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांची पण केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाशी चर्चा होणार आहे, त्याच्यामध्ये पण ते मुद्दा काढायला त्यांना सांगितला. खरं तर ह्याच्यामध्ये इतका वेगवेगळ्या प्रकारचे मतं ऐकायला मिळत आहेत की काही म्हणतात की तो फार फास्ट पसरतोय. काल ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस एकनाथराव शिंदेंनी सांगितलं की कल्याण डोंबिवलीला जो पेशंट होता तो पेशंट आता बरा झाला, म्हणजे त्याला तो बाहेर पडला, तो पॉझिटिव्ह नाही आहे, पण त्यांना त्याच्यामुळे इतर खूप बाधित झालेत अशातला भाग नाही. काही सांगतायत की एखादी व्यक्ती खूप फास्ट आजूबाजूच्या लोकांना बाधित करते, पण असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अर्थातच नवीनच हा विषाणू असल्यामुळं सगळेजण आपल्या आपल्या दृष्टीनं मतं व्यक्त करतात. म्हणूनच मी मागच्या वेळेस सांगितलेलं होतं की एक तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा आपल्या भारतामध्ये आपल्या केंद्र सरकारचं आरोग्य विभाग यांनी त्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका जर एकदा सांगितली तर हे जे काही लोकांच्यामध्ये गैरसमज पसरत आहेत ते पण कुठंतरी थांबतील. वैद्यकीय क्षेत्रातले पण मान्यवर काही असं सांगतात की बाबा ह्याला काही हा झाला तरी हा इतका माइल्ड आहे, इतका सौम्य आहे की त्याचा फार काही त्रास होणार नाही, आणि ज्यांनी 2 वॅक्सिन घेतले त्यांना तर अजिबातच होणार नाही. अजिबात म्हणजे त्रास होणार पण कमी होणार असंही बोललं जातं. आम्ही काल आढावा घेतला त्यावेळेस लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणावर देशात आणि राज्यामध्ये लस शिल्लक आहे. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी झाली. मुंबई तर पहिल्या डोसला 100%च्या पुढं गेली. पुणे आज 100%पर्यंत पहिल्या डोसला त्या ठिकाणी जाईल, आणि दुसऱ्या डोसमध्ये मात्र बरेच जिल्हे मागं आहेत. दुसऱ्या डोसच्या संदर्भामध्ये आत्ता ज्यांनी पहिला डोस घेतला आणि त्यांचे 84 दिवस झाले आणि त्यांनी आता दुसरा डोस घेतला पाहिजे अशी संख्या जवळपास 1.5 ते 2.25 कोटी आहे. म्हणजे इतक्या 1.5 ते 2.25 कोटी लोकांना आता दुसरा डोस घेणं गरजेचं असताना पण, आणि आपल्याकडे लस अवेलेबल असताना देखील हे घेत नाही. म्हणून आम्ही सरकारी यंत्रणेला सांगितलं की त्या संदर्भामध्ये जनजागृती करा. लोकांना आव्हान तर आपण करतोच आहे, काही ठिकाणी थोडंसं वेगळ्या प्रकारे बंधन आणून बाबा तुम्ही तो जर दुसरा डोस तुमचं वेळ आलेली असताना घेत नसेल तर तुम्हाला थोडंसं मग पुढच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतील, असं काही करून त्यांना घेण्याच्याकरता भाग पाडायचा प्रयत्न आपण करतो. दादा, OBC आरक्षणाच्या प्रश्नावर, कारण की आता OBCच्या ज्या जागा आहेत त्या निवडणूक आयोगानं त्या निवडणुका रद्द केल्या, पण कुठेतरी मागणी होती की सर्वच निवडणुका रद्द कराव्या, कारण की अशा पद्धतीनं निवडणुका घेणं घटनाबाह्य होऊ शकतं. खरं 4-5 राज्यांच्या मध्ये अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता, त्यावेळेसचा निकाल न्यायव्यवस्थेचा वेगळा लागला, आणि आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातला निकाल हा असा देण्यात आलेला आहे. आपण ज्याच्यात दुरुस्ती केलेली होती तो कायदा खारिज केलेला नाही, मात्र OBCच्या जागा ज्या आहेत त्या निवडणुका थांबवल्या. तुम्ही ज्यावेळेस कुणी राज्याचं नेतृत्व करत असता किंवा कुठल्याही पक्ष संघटना त्या राज्यामध्ये काम करत असतात त्यावेळेस सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं. महाविकास आघाडीची भूमिका देखील तीच आहे. पण आता बाकीच्या निवडणुका ओपनच्या आणि SC/STच्या होणार आणि OBCच्या होणार नाही, हे काही न्यायाला धरून नाही आहे. महाविकास आघाडीची पण भूमिका हीच आहे की मग घ्यायचं असेल तर सगळ्याच निवडणुका घ्या, आणि थांबवायच्या असतील तर फक्त OBCच्या ऐवजी सगळ्याच निवडणुका थांबवा. उद्याच्याला पुढच्या निवडणुकीमध्ये OBCचं आरक्षण काढत असताना कुठण्यातनं OBCचं आरक्षण काढायचं, काय करायचं, हा असा बरेचसे त्याच्यामध्ये यक्ष प्रश्न निर्माण झाले. म्हणून पुन्हा टॉपचे वकील लावून काल भुजबळ साहेबांना देखील दुपारी दिल्लीला पाठवलेलं आहे
दिल्लीमध्ये आमचे जे काही वकील आहेत, जे वकील ही भूमिका मांडत आहेत, आम्ही ॲडव्होकेट जनरलशी पण चर्चा केली. राज्य सरकारने ॲफिडेविट करत असताना काय करायचं हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाने चर्चा करून त्याबद्दलची गाईडलाईन दिलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे 13 तारीख दिलेली आहे, परंतु 13 तारखेपर्यंत न थांबता आज देखील आपल्याला तिथं काही इंटरव्ह्यू करता येईल का अशा प्रकारचा आपला प्रयत्न तिथं चाललेला आहे. पण ह्या OBCच्या दिलेल्या निवडणुकीचे जे आरक्षणाच्या बद्दल ज्या निवडणुका थांबवण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल कारण नसताना विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचं काम करतो आहे. वास्तविक कुणी सरकारमध्ये असलं तरी त्यांना सर्व घटकाला पुढंच न्यायचं असतं. त्याच्यामुळे कुठलाही सरकार कुणावर अन्याय करावं या विचाराचं अजिबात नाही. आमच्याही सरकारमध्ये स्वतः मुख्यमंत्री मी असेल, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, छगन भुजबळ हे सगळे मान्यवर, हे अशोक चव्हाण, यामध्ये विजय वडेट्टीवार, गुलाबराव पाटील, जितेंद्र आव्हाड हे सगळेजण, सगळं अख्खं मंत्रिमंडळ त्याबद्दल आग्रही आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकारचा चाललेला आहे. दादा, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, मुस्लिमचा आरक्षण असेल, ते सगळ्या आरक्षणाचा प्रश्न होतो. काहीतरी त्यामागे वेगळं काही कारण असू शकतं. आपण त्याला असं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं कारण असू शकतं असं म्हणून कारण नसताना संशयाचं वातावरण करू नये. कारण मागं पण आम्ही सरकारमध्ये असताना तुम्हाला आठवत असेल 16% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं, परंतु नंतर सरकार बदललं. त्यांनी पण नंतर मुस्लिम समाजाचं आरक्षण थांबवलं म्हणजे लापसून दिलं. आम्ही अध्यादेश काढला होता, त्याचं बिलात रूपांतर होऊन दिलं नाही. हायकोर्टाने शिक्षणाच्या बद्दलची मान्यता दिलेली होती आणि नंतर मराठा समाजाच्या संदर्भातल्या आरक्षणाला त्यांनी पण त्यांच्या परीनं गायकवाड आयोग नेमलेला होता. गायकवाड आयोगाने अभ्यास केला, तेव्हा तर आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला. एक मतानी सभागृहामध्ये कुठलंही काही चर्चा न करता आपण ते मंजूर केलं. पण नंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते थांबवण्यातच आलं. आताच्याही काळामध्ये OBCच्या बद्दल जो निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला होता त्या निर्णयाच्या करता राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीयांची 2दा-3दा बैठक बोलवली होती. तज्ज्ञ लोकांची बैठक बोलवली होती. त्याच्यात ॲडव्होकेट जनरल होते, त्यात थोरात, अनेक जण मान्यवर तिथं होते. काहींनी वेगवेगळे वकील सुचवले की हेही घ्या, हेही घ्या. सरकारने जे जे टॉपचे वकील आहेत ते सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. पण आज पण राज्य सरकार एकतर निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या आणि जर थांबवायच्या असतील तर सगळ्याच थांबवा ह्या मताचं आहे. पण त्याचा परिणाम जो आहे आणि केंद्र सरकारचं म्हणणं की इम्पेरिकल डेटा देऊ शकत नाही कारण की सेन्सिटिव्ह विषय आहे. इम्पेरिकल डेटाच्या बद्दल स्वतः केंद्राने ॲफिडेविट करून दिलं, आम्ही हे करू शकत नाही. ह्याच्याबद्दल तर कुणी काही बोलायला तयार नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना माहिती नाही का की केंद्र सरकारची ह्याच्यामध्ये भूमिका काय आहे. वास्तविक पाठीमागच्या काळामध्ये 2011 साली जनगणना झाली त्यावेळेस त्यांच्याकडं आहे असं बोललं जात होतं. सभागृहामध्ये देखील चर्चा करत असताना काही लोकांनी सांगितलं, परंतु काहींनी सांगताना असं सांगितलं की त्याच्यामध्ये 75 लाख चुका आहे. म्हणजे मग 75 लाख चुका आहेत तर मग ते काय कितपत योग्य आहे समजायचं, हाही मुद्दा पुढं आला. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जर अशा प्रकारचा डाटा गोळा करायचं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांनी आयोगाला बोलून तिथं त्यांना सूचना करून तुम्हाला जे काही खर्च येईल तो आम्ही देऊ अशा स्पष्ट सूचना दिल्या. आम्ही त्याच्यामध्ये आत्ता लगेचच त्यांना लागणारे पैसे देण्याच्याकरता CF ॲडव्हान्स पण काढायची तयारी ठेवलेली आहे. CF ॲडव्हान्स काढून आम्ही ते पैसे देतो आहे, तातडीनं जे पैसे पाहिजेत ते.
बाकीचे पैसे पण लागणार आहेत, कारण तो आकडा 400 ते 450 कोटी रुपये जातोय. पण त्याही करता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठीक आहे, एकदा हा प्रश्न निकाली काढण्याच्याकरता 400-450 कोटी रुपये खर्च करायची राज्य सरकारची तयारी आहे. आणि ही तयारी असताना आता उद्या येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये काल कॅबिनेटने सूचना केलेली आहे की त्याच्यात ह्या जा काही अंतर्भाव मार्चपर्यंत किती पैसे लागत आहेत त्याचा करा, त्याचाही अभ्यास करायला सांगितलेला आहे. आणि किती मार्चपर्यंत त्यांना पैसे लागत आहेत तेवढ्या पैशाची तरतूद करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. आता एक समाज तातडीने मिळावा म्हणून काही पावलं उचलणार का? काय? आयोगाला काही विनंती करणार की लवकरात लवकर नाही, त्याच्यामध्ये एकदा आम्ही त्यांना निधी दिल्यानंतर शेवटी आयोगाला आपण विनंतीच करू शकतो. आयोग हे स्वतंत्र, त्यांना स्वायत्तता आहे, त्याच्यामध्ये कुठं काही आपण इंटरफेअर करू शकत नाही. पण आम्ही एकदा बोलून त्यांना विनंती करण्याचं काम केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या इम्पेरिकल डाटा गोळा करण्याच्या करता पाहिजेत त्या करण्याच्या करता एक महत्त्वाचा म्हणजे निधी, त्याला आम्ही मान्यता दिली. आणि दुसऱ्या गोष्टी त्याच्याबद्दलचे लागणारे मनुष्यबळ, ऑफिसर्स असतील किंवा बाकीचे सगळे असतील, तर त्यालाही आमची मान्यता आहे. वेगळा प्रश्न आहे की महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट राज्य सरकार बनवतंय. 19 वर्षामध्ये कुठली सुरुवात झाली नाही. करारामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि जी मूळ फाईल आहे तीच मंत्रालयातून चोरीला गेलेली आहे. राज्य सरकार चित्रपट बनवते आणि सगळे हक्क खाजगी कंपनीला विकलेले आहेत. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. 19 वर्षाचा मुद्दा तुम्ही एकदम काढताय, मी जरूर त्याबद्दलची माहिती घेईन. कारण ह्या अशा कामाच्या संदर्भात सहसा भुजबळ साहेब फार आग्रही असतात, खूप मनापासून त्याच्यामध्ये लक्ष घालतात. आत्ता पण आमच्या पुण्याचा भिडेवाडा असेल किंवा इतर तिथलं जिथं आपण महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं स्मारक केलं तिकडचा सगळा परिसर ॲक्वायर करून तिथं एक चांगल्या प्रकारचं काम करायचं असेल, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये. किंवा आता नायगावला आपण शाळा मंजूर केली, तिथं पण मी लवकरच तारीख आम्ही देणार आहोत, तिथंही भूमिपूजन करायचं. अशा कुठल्याही, किंवा आत्ता मधी मला मिटिंग घ्यायला लावलेली होती, पुण्याच्या विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आलेलं आहे, तर त्या परिसरामध्ये सावित्रीबाईंचा पुतळा असला पाहिजे. पण तो कुठं असावा, जागा कशी असावी वगैरे, त्याची पण मिटिंग मला वाटतं 15 दिवसापूर्वी किंवा काहीतरी आम्ही पुण्यामध्ये घेतली. आणि त्याच्यात कुलगुरू होते, स्वतः भुजबळ साहेब होते, मी होतो, बाकीचे सगळे अधिकारी होते. आणि त्याच्यातून पण आम्ही मार्ग काढलेला आहे. आपला प्रयत्न हा आहे, त्याच्या पाठीमागचा 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन असतो, नायगावला आपण तो कार्यक्रम करतो खंडाळा तालुक्यामध्ये. तर त्या दिवसापर्यंत जर ते काम करता आलं तर जास्त उचित होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.